मी त्यांची क्लिप बघितली. मला खरं तर काय याच्यावर हसावं की काय करावं हा प्रश्न माझ्यासमोर आहे. त्याने असं सांगितलं कपिल पाटलांना घडवणारा मी आहे. आपण हास्य जत्रा बघतो ना, हास्य जत्रा, चला हवा येऊ द्या, हास्य जत्रा, याच्यात पण इतका मोठा कोणी विनोद केला नसेल इतका मोठा विनोद कथोरेने केला. आपल्या माध्यमातून मी त्यांना आवाहन देतो, आव्हान नाही आवाहन, ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या मीडियाला बोलवायचं, एकत्र बसायचं दोघांनी, आणि काय मला त्यांनी घडवलं ना ते सगळ्या लोकांना माझ्या समोर त्यांनी सांगावं. त्यांनी जिल्हा परिषदेचा उल्लेख केला. जिल्हा परिषदेला एक सदस्य जरी माझ्यासोबत ठेवला असेल ना, त्यांनी त्या सदस्याचं नाव सांगावं. जिल्हा परिषदेला मी काय तयारी केली होती आणि कशी तयारी केली होती, मी कसा अध्यक्ष झालो हे मला आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना माहीत आहे. गणेश नाईक साहेब यांचा आशीर्वाद मला होता. आनंद ठाकूर जिल्हाध्यक्ष हे ठामपणाने माझ्यासोबत होते. गोटीराम पवार साहेब माझ्याबरोबर होते. बरोरा साहेब माझ्याबरोबर होते. हे नाईलाजाने एकही सदस्य नसताना सगळेच बरोबर आहेत. प्रमोद हिंदूरावला विरोध म्हणून ते माझ्यासोबत होते. यांचा काही रोल नाही मला जिल्हा परिषदेला अध्यक्ष करण्यामध्ये. मी समोर बसायला तयार आहे, मीडियाच्या समोर. कधीही त्यांनी माझ्यासोबत बसावं. दुसरं त्यांनी उल्लेख केला की उमेदवारावर नाराजी खूप होती, माझ्या गावात मतं नाही. अरे बोला ये ना, बघ ना, माझ्या गावात 1700 मतं झाले, त्याच्यापैकी 1250 मतं मला आहेत. माझ्या गावात तिन्ही माझ्या निवडणुकांमध्ये 436 500 मतं ही गेलेलीच आहेत, ही काय आता गेली नाही. आणि भिवंडी ग्रामीणचा जर ते उल्लेख करत असतील तर भिवंडी ग्रामीणला मी लीड घेतलेला आहे. आणि भिवंडी शहराचं त्यांना जर माहिती पाहिजे असेल तर भिवंडी शहरात 14लाही मागे होतो, 19लाही मागे होतो, आताही मागे होतो. आता 400 पारच्या नाऱ्यामुळे मुस्लिमांचं मतदान हे जास्त झालं आणि म्हणून भिवंडी शहरामध्ये लीड माझ्यावर जास्त बसला. आता ह्या विधानसभेला, आता तर मी नव्हतो ना उमेदवार, पण संतोष शेट्टी एका विधानसभेमध्ये 60,000मध्ये हरलेत, 60,000. आणि महेश चौगुले निवडून आले. ते 5 उमेदवारांमध्ये मतांची विभागणी झाली म्हणून 31,000 मतांनी निवडून आले. महेश चौगुलेची ही स्ट्रॅटेजी आहे आणि म्हणून ते त्यांच्या पक्षाचा तर त्याच्यात रोल आहे, पण महेश चौगुलेचं स्वतःचं कर्तृत्वही त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून महेश चौगुले तिथे निवडून आले. नाही तर तिथंही सगळ्यांची टोटल केली तर 1,08,000 मतं होतात, जी काँग्रेसला गेली, सपाला गेली, MIMला गेली, अपक्ष उमेदवाराला गेली. मुस्लिम मतं ही सगळ्यांची विभागल्यामुळे ती परिस्थिती. आणि ते मला सांगतात लोकसभेचा मला अनुभव नाही. अरे तुम्हाला काय अनुभव आहे, तुम्हाला कसला अनुभव आहे? मुरबाडमध्ये लीड झाला त्याचा श्रेय घ्यायला लागले. एक शब्द तुमच्या चॅनलवर त्यांनी वापरला की आधी बरे होते, मंत्री झाल्यावर यांच्या डोक्यात हवा गेली आणि म्हणून ती मी काढली, हा शब्द वापरलाय. आता हवा काढली म्हणजे ज्या माणसाने हवा काढली त्यांनी काम केलं का? माझं नाही केलं. आणि ते श्रेय कसं घेतात? 25,000चा लीड मिळेल यांच्यावर नाराजी आहे, उमेदवारावर नाराजी आहे, पक्षावर नाही. देवेंद्रजींना शब्द दिला होता, त्यांना शब्द देऊन खोटं काम केलंय. ही सत्य आहे, आरोप नाही माझा, हा सत्य आहे. दारोदार फिरत होते माझ्या विरोधात काम करा सांगायला. शहापूरचा उल्लेख केला. अरे शहापूर, मुरबाड, तुम्हीच तर सांगितलं लोकांना जातीसाठी माती खा, जातीसाठी माती खा. ना जातीचे झाले ना पक्षाचे झाले आणि मध्येच तुतारी चालवली. या अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करायची ही सवय देणार आणि नेहमीच काम दुसऱ्यांनी करायचं, त्याचं श्रेय घेण्याची सवय त्याला. मी कल्याण, मुरबाड, माळशेज रोड मी मंजूर केला, त्याचं श्रेय घेतात. शहापूरपासून, मशापासून कर्जतपर्यंतचा नॅशनल हायवे मंजूर केला, त्याचं श्रेय घेतात. कुठल्याही कामाचं, कोणीही केलेल्या कामाचं श्रेय घेण्याची त्यांना सवय लागलेली आहे. मधल्या काळामध्ये तर बॅनर लावले होते की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांना किसन कथोरे यांनी दिली. कधी कधी तर असं बोलतात की मी विधानसभेचा आमदार महाराष्ट्राच्या, म्हणजे मी महाराष्ट्राचा आमदार आहे, अख्ख्या महाराष्ट्राला निधी देतो. अरे तुमच्या मुरबाडमध्ये गरोदर महिलेला झोलीत घेऊन जावं लागते, हा विकास आहे? हे विकासाचं वारं आहे? कशाला बोलायला लावता? शांतपणाने निवडणूक जिंकलेत तो विजय जरा पचवा. आता काय बोलायची गरज नव्हती. कशासाठी बोलले? लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून मी उत्तर द्यायला आलो. नाही तर मला अशा माणसाच्या प्रश्नाचं उत्तर देण्याची ही इच्छा नाही. अनेक अशी कामं आहेत जी मुरबाडमध्ये झाली नाहीत. अनेक जी लिस्ट घेतली आपण, एक तर तो
कोण दळवी आहे त्यांनी तर सगळे रस्ते व्हिडिओ घेऊन सगळ्या रस्त्यांचे व्हिडिओ टाकले. भरत दळवीनी टाकले ना. काय बोलतात ते, खड्ड्यात गाडी आपटली की माझा मतदारसंघ संपला, चला आपण जाऊ आता बघायला किती खड्डे आहेत ते. कशाला बोलायचं? कोण विचारतो का तुम्हाला तुमच्या मतदारसंघात तुम्ही काय काम केले? उगीच लोकांना खोटं बोलून दिशाभूल करू नका. तुमचा जनतेने विजय केलाय, काम करा, अजून विकास करा, माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. पण माझी बदनामी या अशा पद्धतीने कराल तर याद राखा, माझ्यावर काही संस्कार त्यांनी केलेले नाही. मला घडवणारा तो नाही. घडवणारा बदलापूरला राहणारा माणूस भिवंडीच्या माणसाला कसा घडवू शकतो? काय संबंध? 2014ला मी खासदार झालो होते का? हे राष्ट्रवादीत होते. 1 लाख फोन माझ्या विरोधात केले होते असं सांगत होते. किती? 1 लाख. त्यावेळेला 41,000चा लीड मुरबाड विधानसभेमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून मला मिळाला होता. आणि त्यालाच घाबरून तुमची जर ताकद होती, स्वतः सक्षम होते, तर तेव्हा राष्ट्रवादी सोडायची नव्हती, लढून दाखवायचो. तुम्हाला माहीत झालं की विधानसभेला 41,000चा लीड कपिल पाटलांना मिळालेला. आपल्याला विधानसभेत काही लढता येणार नाही, जिंकता येणार नाही. 3-3 तास भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी ठाण्याच्या रेस्ट हाऊसला माझी वाट बघायची. अनेक लोक साक्षीदार आहेत त्याचे. तुम्हाला साक्षी पाहिजे तर साक्ष करून देईल. आणि ते सांगतात मला घडवलं. माझी तयारी आहे आपल्या माध्यमातून अतिशय नम्रपणाने, शांतपणाने मी सांगतो, आपण त्यांना माझा निरोप पोचवा, सगळ्या चॅनलवाल्यांना बोलवा, एकत्र एका स्टेजवर बसून ही चर्चा घडवू. आपण कसं घडवलं त्यांनी मला सांगायचं, काय त्यांनी माझ्यासाठी केले ना ते मला सांगायचं. एवढे वन फिरले, माझ्या विरोधात काम करण्यासाठी फिरले 2024 आणि सांगतात 25,000 लीड आणि दिला. मग लीड तुम्ही दिला तर एकीकडे बोलता कशा? डोक्यातनं हवा काढली. मी ह्या मोदीजींच्या आशीर्वादाने मंत्री झाल्यानंतर जमिनीवर पाय ठेवणारा माणूस कोण असेल तर मी आहे. सर्वसामान्य माणसाचा कधीही रात्री बेरात्री फोन येऊ दे, तो फोन उचलणारा माणूस मी आहे. हे मला दिल्लीला भेटायला आले होते. ह्यांनी मला सल्ला दिला होता की आता तुम्ही डायरेक्ट फोन कोणाचा उचलू नका, फोन डायरेक्ट कोणाला करू नका, हे असे सल्ला देणारे हे आम्हाला घडवतात. काय बोलायचं आता, जाऊ दे. आपल्याला विनंती आहे, माझा व्हिडिओ आपण दाखवा, त्या जनतेला समजलं पाहिजे की नेमकं खरं काय. आणि अजून कोणाला पटत नसेल तर माझी समोरासमोर बसून चर्चा करायची तयारी आहे. तुम्ही चर्चा घडवून आणा, दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जातं. सर ते मालसेचा आरोबी रेल्वेच्या ओव्हरब्रिज 60 गावांना त्रास होता. 60-70 वर्षापासून लोकांची मागणी होती, कोणाला झालं नाही. मी केलं, त्याचं भूमिपूजन मी केलं, उद्घाटन मी केलं. कळम गाव आहे, तिथला अंडरपास जवळजवळ 30 वर्ष झाली लोक मागणी करतात, झालं नाही. 29 कोटी रुपये त्याला मंजूर करून ते मी करून दिले. शहापूरची पाण्याची योजना, यांच्या उपस्थितीत देवेंद्रजींना मी मागणी केली. कुणबी समाजाच्या कार्यक्रमाला आले होते, त्यावेळेला आसनगावला हा कार्यक्रम झाला. तिथंच देवेंद्रजींनी सांगितलं 200 कोटी तात्काळ ह्याला मी मंजूर करतो, 100% ही योजना आपण करू. तुमचा कल्याणपासून माळशेजचा रोड, माळशेज घाटातला 108 कोटीचं वायडनिंग, अशी अनेक कामं जी आहेत जी केवळ माझ्यामुळे झाली. 28,500 कोटीची कामं या लोकसभा क्षेत्रात मी केले. आणि ते मला निष्क्रिय बोलतात. चला मला एकदा हिशोब करू त्यांच्या आणि माझ्या कामाचा. भिवंडीमध्ये, भिवंडीपासून कल्याणपर्यंत मेट्रो काम सुरू आहे, 80% काम पूर्ण झालं. निष्क्रिय माणूस असं काम करतो? आता ठीक आहे, तुम्ही आता आहात ना लोकप्रतिनिधी, लोकांनी संधी दिली, आता काम करा आणि दाखवा तुम्ही किती सक्रिय आहात. विकासाचं वारं किसन कथोरे असं बोलतात, विकासाचे वारे किसन कथोरे. हे विकासाचे वारे लोकांना दाखवा. लोक जे काही टाकतात ना दररोज पोस्ट, वेगवेगळ्या बातम्या, आज ही बातमी आहे, आजच्या लोकमतला बातमी आहे, मी बघितली. मार्केट, मच्छीचं मार्केट केलं, त्याची दयनीय अवस्था आहे. असं काय विचित्र त्या मतदारसंघामध्ये आहे. बदलापूरला आम्ही विकास केला, मी विकास केलाय, वामनने मात्रेने केलाय, सगळे श्रेष्ठ होतात. मुरबाड नगरपंचायतीमध्ये मीही निधी दिलाय, कमीत कमी 30-35 कोटीचा निधी मी दिला असेल, त्याचंही श्रेय तेच घेतात. काही तुम्ही करा, जाऊन नारळ पडणार. तुमच्या त्या बदलापूर ग्रामीणला चोंड गाव आहे, चोंड. मी एकदा पाणी पुरवठ्याचा आढावा बैठक घेतली तिथे. त्या गावच्या सरपंचांनी सांगितलं, साहेब स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, माझ्या गावाला रस्ता नाही. मी 3 कोटी रुपये त्याला मंजूर केले. ह्यांच्या घराजवळचा रस्ता
म्हणजे 2-3 किलोमीटर त्यांच्या घरापासून अंतरावर आहे, त्याला 3 कोटी रुपये मंजूर केले. मंजूर झाल्यावर गावात नारळ फोडून टाकले. हे असं काम यांचं आहे. आपण बघत होतो एकाच पक्षाचे जाऊ दे, मी फोडला काय त्यांनी फोडला काय सारखा. पण हे जर असं बोलत असतील ना, निष्क्रिय खासदार 10 वर्ष, तर 10 वर्ष निष्क्रिय खासदार असतो तर मोदीजींनी मला मंत्री केला नसता, देवेंद्रजींनी माझ्यावर विश्वास दाखवला नसता. हे बोलणं त्यांनी थांबवलं पाहिजे. लोकांनी निवडून दिलंय, पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. लोकांच्या विश्वासाला पात्र व्हा. माझ्या विरोधात बोलण्याचं काही काम नाही. तुमचं तुम्ही काम करा. माझ्या त्याच्यासाठी शुभेच्छा.